वाट तुझ्या होकाराची भाग 4. इकडे अभयला घ्यायला प्रसन्न आला होता. एअरपोर्टवर खूप वेळ बघितल्यावर वर आता कुठे समोरून अभय येताना दिसताच त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. अभया मनात लगेच हात पसरवले. अभय देखील आपल्या भावाला बघताच पळत येऊन त्याला बिलगला. लहानपणापासून एकमेकांचे सिक्रेट पार्टनर होते दोघं. चल, सर्व वाट बघत आहेत घरी म्हणत दोघेही घरी यायला निघाले. थोड्याफार गप्पा मारत काहीच वेळात घरी येऊन पोहोचले. गाडीचा आवाज येताच सर्व बाहेर निघाले. वाड्यात कार शिरली आणि आपला हिरो रुबाबा गाडीतून खाली उतरला. त्याला बघून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. परफेक्ट हाईट, दिसायला अगदी गोरीपान, जिमने कमावलेली बॉडी, ते दाट केस जे नेहमीचे अर्धे कपाळावर असायचे, जीन्स आणि टी शर्ट, डोळ्यावर गॉगल, हातात ते मोठ्या डायलचं घड्याळ, पायात शूज. आहा! त्याला बघून तर कोणीही आपलं हृदय त्याला देऊन बसेल असा तो. खाली उतरताच आजोबा समोरच उभे होते. सोबतच आजी देखील. दोघांच्याही पायाला स्पर्श करत त्याने मिठी मारली. इकडे त्याची आई वडील आणि सर्व काका काकी उभे होते. आपल्या आईच्या गळ्यात पडत त्याने मिठी मारली. वडिलांना देखील भेटला. औक्षण करत त्याच्या आई त्याला मिठाई भरवली आणि मग सर्व काका काकींना भेटून मग आपल्या जिगरी गँगकडे वळला, जिथे त्याचे सर्व भाऊ बहीण एका रांगेत त्याच्याकडे बघत उभे होते. क्या बोलते कंपनी म्हणत अभय त्यांच्याकडे वळला. तो काही कृती करणार तो सर्व त्याला जाऊन बिलगले. सर्वांचा गोंधळ बघून घरच्यांनी डोक्यावर हात मारत घरात निघून गेले. या सर्वांची मस्ती सुरू असताना राही आपली ओढणी सावरत तर कधी आपला मोबाईल बघत खाली येत होती आणि अचानक अभयचं लक्ष त्या दिशेने जाताच तो तिला बघतच राहिला. तो तिला बघत असताना सर्वच त्याच्याकडे बघत होते. हळूच इशारा करत सर्वच तिथून निसटले आणि घरात शिरले. अभय मात्र तिलाच बघत होता. बघता क्षणी प्रेमात पडला काय. आपटला होता तो. पायऱ्यांवरून खाली येताना तिची नजर त्याच्यावर पडली आणि लगेच एक नजर बघत तिने आपली नजर वळवली. पण न जाणे मनात तिच्याही नकळत अनेक तरंग उठली. आपला मोबाईल बघत ती बाहेर निघून गेली आणि हा अजूनही ती गेली त्या दिशेने बघत तसाच पुतळ्यासारखा उभा होता. बाकी सर्व गँग घरात बसत मस्त स्नॅक्सवर ताव मारत होते. अभयच्या आईने सर्वांना बघून अभय कुठे आहे विचारताच खाता खाता आज कधी नव्हे तो गणेश बोलला. विकेट पडली त्याची. राही दिदीला बघून येईल भानावर आला की आत. त्याचं बोलणं ऐकून तर सर्वच आवासून बघत होते त्याच्याकडे आणि घरातील सर्व लेडीज वर्ग तर मनोमन आनंदी झाले होते. म्हणजे आता त्याला लग्नासाठी तयार करायला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाही हेच चालू होतं. घरात सर्वांच्या हसण्याचा आवाज येताच अभय भानावर आला आणि केसांत हात फिरवत घरात निघून गेला. प्रसन्न देखील आता त्याची खेचण्याच्या मूडमध्ये होता. त्याला बघून आवाज देत, "अभ्या ये बस तिकडे, खाता खाता देतो माहिती तुला हवी ते." एवढ्या सर्वांसमोर तो आपली मजा घेतोय हे बघून गालातच हसला तो. पुन्हा एकदा सर्व हसू लागले. सर्व बसून गप्पा मारत होते. अभय लगेच आत जात फ्रेश होऊन आला. कितीतरी दिवसांनी घरी आला होता. प्रवासाने डोळे देखील जड व्हायला लागले होते. राही आज जरा मार्केटला गेली होती. सुट्ट्या असल्या कारणाने यायला जरा उशीरच झाला होता. जेवणाचं टेन्शन नव्हतं. खाली आज तिला जेवणाचं आमंत्रण होतंच. 8च्या आसपास घरी येत लगेच सर्व बाजूला ठेवत फ्रेश होऊन राही खाली निघून गेली. घरातील मंडळी देखील तिच्याच येण्याची वाट बघत होते आणि अभय तर नुसताच दाराकडे डोळे लावून बसला होता. त्याला असं दाराकडे बघताना बघून पुन्हा आवाज आला. "ती बघ वर." सांगितल्याप्रमाणे त्यानेही वर बघताच त्याला पुन्हा राही दिसली आणि कधी नव्हे ते आज त्याच्या काळजाचा ठोका चुकला. यांची मस्ती सुरू होती. तेवढ्या वेळात राही देखील खाली आली. सरळ अभयच्या आईजवळ जात, "सॉरी, ते जरा जास्त उशीर झाला मला मार्केटमध्ये." "काही उशीर नाही. सर्व रेडी आहे बघ. फक्त जेवणाचं काय ते तेवढं तुम्ही घेऊन या बाहेर. इथेच टेबल लावू आणि सेल्फ सर्व्हिस ठेवू. नेलूला आणि गणूला सांगते पाण्याचे ग्लास आणि प्लेट्स बाकी सर्व टेबलवर ठेवायला." ओके म्हणत रीना आणि प्रियाला सोबत घेत राईने सर्व जेवणाचं बाहेर आणलं. प्रसन्नची बायको श्रेया देखील होतीच मदतीला. इकडे तिला बघून अभयचा चेहरा पुन्हा एकदा खुलला. त्याला असं गालातल्या गालात हसताना बघून निलेशने लगेच धक्का दिला. लक्ष नसणारे पडणार तर गणेशने त्याला पकडलं. इकडे मात्र निलेश त्याची मजा घेत, "क्या अभ्या भाई, तू तो किसी काम का ना रहा अब हमारे." सर्वांनी आपापली ताट घेत जेवायला बसली.
मस्त खुर्च्या टाकून आजी आजोबांना देखील त्यांची जेवणं आणून देत काय हवं नको ते बघत होते. इकडे अभय हळूच प्रसन्न जवळ बसत. "भाई, डिटेल्स हव्या आज मला." प्रसन्नाने देखील हसतच सांगितलं, "जेव, मग भेटू वर आपल्या नेहमीच्या ठिकाणी." होकारार्थी मान हलवत त्यानेही जेवणावर लक्ष केंद्रित केलं. पण जेवता जेवता देखील एक तिरपा कटाक्ष तो तिच्यावर टाकत असे. मात्र तिने एकदाही त्याच्याकडे बघितलं नाही म्हणून मनातच खट्टू झालं. भाग आवडत असेल तर लाईक करा आणि हो, या कथेच्या लेखिका त्रिवेणी जाधव या आहेत. सदरील कथा ही लेखिकेची स्वलिखित कथा असून कथा कॉपी केल्यास कडक कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद